नमस्कार मंडळी, माझे नाव मोहिनी परब. चला तर आज पाहूया कढीपत्ताची चटणी. कढीपत्ता धुवून सुकवून घेणे. चटणीसाठी लागणारे साहित्य: 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे डाळवं, तीळ 1 चमचा, सुकं खोबरं छोटी वाटी, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, ते 4 लाल मिरच्या. हे सर्व साहित्य 1 चमचा तेल टाकून भाजून घेणे. नंतर कढीपत्ता भाजताना सुद्धा अर्धा चमचा तेल टाकून भाजून घेणे. सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरला बारीक करून घेणे. तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता. चटणी एका काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही 1 महिन्यासाठी ठेवू शकता. ही चटणी चपाती, भाकरी, दही बरोबर सुद्धा खूप छान लागते. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.